लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा केक तो म्हणजे बेकरीमधला व्हॅनिला केक. बराच वेळेस आपण घरी केक करतो, मात्र घरातील केक आणि बेकरीमधला केक याच्यामध्ये भरपूर फरक असतो. टेस्टमध्ये सुद्धा भरपूर फरक होतो. आज आपण परफेक्ट बेकरीमध्ये मिळतो त्या पद्धतीचीच टेस्ट आणि त्या पद्धतीचा शेप, कलर तसाच केक बनवणार आहोत. ते सुद्धा एकदम कमी सामानामध्ये. श्री स्वामी समर्थ. चला आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तरी ते तुम्ही बघितलं असेल, जे बटर येतं त्यातील एक साईड, नाहीतर चमच्याने जर मोजून घेतलं तर 3 चमचे बटर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 कप मिक्सरमध्ये दळून घेतलेली घरातीलच साखर टाकलेली आहे. आता इथे ही साखर 1 मिनटं चांगली मिक्स करायची आहे. बटर आणि साखर पूर्ण मिक्स झालं पाहिजे. साखर आपली थोडीशी ओली झाली पाहिजे तोपर्यंत मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1.5 कप मैदा घातलेला आहे. परफेक्ट जर केक बनवायचा असेल तर गहूचं पीठ न वापरताच मैदाच घालायचा, म्हणजे केक परफेक्ट बनतो. आता याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घातलेले आहे. तर बघा इथे परफेक्ट 1 चमचाच बेकिंग पावडर घ्यायची आहे. 1.5 कप मैद्यासाठी 1 कप बेकिंग पावडर. तर जो घरामध्ये 2 चमचे असतात त्यातील जो मोठा चमचा असतो तो नाही, तर त्यातला जो छोटा चमचा आहे त्याने 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाऊण चमचा म्हणजे 3/4 चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. आता हे आपल्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे. गाळल्यामुळे याच्यामध्ये चांगली हवा भरली जाते आणि केक फुलण्यास मदत होते. आता मी ते गाळून घेतलं. याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे. तर बघा दुधाबरोबर मी सायसुद्धा घेतलेली आहे. तुमच्याजवळ जर मिल्क पावडर असेल तर ती घातली तरी चालेल. आता इथे मला टोटल 2 कप दूध लागलेलं आहे. 1.5 कप मैद्यासाठी 2 कप दूध मी घेतलेलं आहे. थोडंफार दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. एकदम घालायचं नाही. एकदम जर घालाल तर याच्यामध्ये गाठी पडण्याची शक्यता असते, म्हणून थोडं थोडं दूध घालायचं आणि मिक्स करायचं. तुमच्याजवळ व्हॅनिला इसेन्स असेल तर ते सुद्धा या स्टेजला घातलं तरी चालेल, परंतु बऱ्याच जणांच्या घरामध्ये व्हॅनिला इसेन्स नसतं, म्हणून मी सुद्धा काही व्हॅनिला इसेन्स घातलेलं नाही. तर इथे मी निऑन येलो कलर माझ्याजवळ होता तो घातलेला आहे. तुम्ही चिमूटभर हळद घातली तरी चालेल. जास्त हळद घालायची नाही, नाहीतर हळदीची टेस्ट लागण्याची शक्यता असते. मी नंतर याच्यामध्ये आणखीन 4 थेंब कलर टाकलेला आहे, कारण मला थोडा डार्क कलर करायचा होता. टोटल 6 थेंब मी ते कलर टाकलेला आहे. आणि आता तुम्ही इथे टेक्स्चर बघत असाल, चांगले इथे मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात याच्यामध्ये गाठी पडू द्यायचे नाहीत. आता याच्यामध्ये आपण जे स्वयंपाकाला तेल वापरतो ते घालणार आहोत. तरी ते तेलाला कुठलाही वास नको. मी घरामध्ये जेमिनी सनफ्लावरचं तेल वापरते, त्याला कुठलाही वास नसतो. ते 2 चमचे घातलेलं आहे. तुम्ही शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल घालणार असाल तर त्याला खूप वास असतो, म्हणून ते तेल घालायचं नाही. ज्या तेलाला वास नाही ते घालायचं, मात्र तेल शेवटीच घालायचं आहे. आता तेल घातल्यानंतर इथे 1 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि बॅटर बघा इतपत आपल्याला पातळ बॅटर बनवायचं आहे. याच्यापेक्षा जास्त पातळ बनवायचं नाही आणि याच्यापेक्षा जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही. याच्यामध्ये आता तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. टुटी फ्रुटी आवडत असेल तर तीसुद्धा घालू शकता. माझ्याजवळ बटर पेपर आहे, तो मी घातलेला आहे. तुम्ही नॉर्मल पेपर वापरणार असाल, प्लेन व्हाईट पेपर, तर त्याला तेलाने चांगले ग्रीस करायचं. शिवाय आपण जे भांडं केकसाठी वापरणार आहोत त्यालासुद्धा सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं. आता इथे बघा किती पातळ आपण बॅटर बनवलेलं आहे. एवढंच पातळ आपल्याला बॅटर बनवायचं आहे. याच्यापेक्षा जास्त पातळ बनवायचं नाही. अजिबात कुठेही गाठ पडलेली नाही आणि एकदम झटपट आपण इथे केकचं बॅटर बनवलेलं आहे. फक्त बटर घालायचं, कारण बटरमुळेच केकला चांगली चव येते. तुम्ही घरातील गावठी तूपसुद्धा वापरू शकता, मात्र थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे तूप लगेच शिजण्याची शक्यता असते. आता साईडला बॅटर लागलेलं होतं ते काढून घेतलं, नाहीतर सुरुवातीला ते बॅटर जळल्यामुळे लगेच केकला जळालेला वास येतो. आता इथे केक चांगला टॅप टॅप करायचा आणि नंतर प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये केक ठेवायचा आहे. तर बघा माझं पातेलं चांगलं गरम झालेलं आहे आणि थोडंसं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे साईडला गरम हवा फिरली तरच केक चांगला फुगतो. आता इथे लगेच झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लो करायची आणि 30 मिनटं हा केक बेक होऊ द्यायचा आहे. आता 20 मिनिटांनी मी इथे केक चेक केला तर बघा याचे काट्स चांगले कडक झालेले आहेत. केक साईडला चांगला शिजलेला आहे. या स्टेजला सुद्धा तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आता आणखीन 10 मिनटं या केकला होऊ देऊयात, कारण मध्ये केक अजून कच्चा आहे. आता पुन्हा 10 मिनिटांनी केक बघितला तर बघा केकला चांगले क्रॅक्स पडलेले आहेत, म्हणजे केक तयार आहे. आता याच्यामध्ये टूथपिक घालण्याची गरज नाही. तुम्ही टूथपिक किंवा सुरीने चेक करून घेऊ शकता. आता केक पुन्हा झाकायचा, गॅसची फ्लेम बंद करायची आणि 5 मिनिटांनी आपण केक काढून घेऊयात. ज्यावेळेस केक पूर्ण बेक होतो त्यावेळेस पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि 5 ते 10 मिनिटांनी केक बाहेर काढायचा. आता मी 5 मिनिटांनी केक काढून घेतला आणि याच्या साईड्स पूर्ण मोकळ्या झाल्यानंतरच मी याला
काढलेला आहे तरीसुद्धा भांडं भरपूर गरम आहे. जर तुमचा केक साईडला चिटकला तर मी इथे दाखवलं त्या पद्धतीने सुरीने सगळ्या साईड्स मोकळ्या करायच्या आणि नंतरच केक काढून घ्यायचा. तर बघा केकच्या भांड्याला अजिबात केक चिटकला नाही. केक अजून भरपूर गरम आहे. तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर काढला तरी चालेल. मात्र केक म्हटलं की मुलांना किती घाई असते तुम्हाला तर माहितीच असेल. तर साईड्स बघा केकच्या साईड्स किती परफेक्ट बेक झालेल्या आहेत. जशा बेकरीमध्ये बेक होतात तसाच केक बेक झालेला आहे. फक्त याच्यामध्ये आपण जे बटर घातलेलं आहे त्याच्यामुळे हा परफेक्ट केक तयार झालेला आहे. म्हणून मी सजेस्ट करेल जर तुम्ही केक बनवणार असाल तर मैदा आणि बटरचा वापर करा, म्हणजे परफेक्ट बेकरीच्या पद्धतीने केक तयार होईल. तर आता खाली बघा खालीसुद्धा केक परफेक्ट बेक झालेला आहे. जसं आपण प्रीमिक्स आणून केक बनवतो त्याच पद्धतीने केक तयार झालेला आहे. आता केक कापताना बघा ज्या सुरीला पुढे रेषा असतात त्याला दातंसुद्धा म्हणतात, ती सुरी घ्यायची आणि हळुवारपणे केक कट करायचा. शक्यतो केक थंड झाल्यावरच कट करायचा, मात्र मी ते गरमच कापलेलं आहे. आता इथे बघा जसं बेकरीमध्ये केकचे पीसेस केलेले असतात तसेच पीस मी इथे करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आता इथे काढून दाखवते. आणि बघा एकदम परफेक्ट बेकरीमध्ये जसा केक असतो तसा केक तयार झालेला आहे. केक अजून भरपूर गरम आहे. तुम्ही बघत असाल आणखीन खूप याच्यामधून वाफा निघत आहे. मात्र इथे केक झाला की खूप घाई असते म्हणून मी पटकन त्याला कापून घेतलेला आहे. तर इथे बघा 6 थेंब मी निऑन येल्लो कलर वापरलेला आहे. त्याच्यामुळे केकला कलर किती छान आलेला आहे, टेक्स्चर किती छान आलेला आहे आणि केकला जाळीसुद्धा पडलेली आहे. हा केक एकदा करून खाऊन बघा. तोंडामध्ये टाकताच वितळणारा हा केक बनलेला आहे. साखरेचं प्रमाणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे. मी ते व्हॅनिला इसेन्स टाकलं नाही. तुमच्याजवळ असेल तर घालू शकता. मात्र बऱ्याच जणांच्या घरामध्ये व्हॅनिला इसेन्स नसतं म्हणून मी व्हॅनिला इसेन्स न घालता केक इथे दाखवलेला आहे. असेल तर आवर्जून घाला, त्याच्याने आणखीन केकला टेस्ट येईल. आता बघा केकला टेक्स्चर, कलर किती छान आलेला आहे. बघताच तोंडाला पाणी येईल असा केक बनलेला आहे. आणि फक्त 1.5 कप मैद्यामधून आपण हा 1 किलोचा केक बनवलेला आहे. तर बेकरीमध्ये हा एक पीस 60 रुपयांना मिळतो. तर टोटल 3 पीसचे तुम्हाला 180 रुपये द्यावा लागतील. आणि जर तुम्ही घरी बनवला तर बघा 30-40 रुपयांमध्येच हा केक बनवून तयार होईल. आणि केकचा आता आतमध्ये टेक्स्चर बघा. जर कुणाला केकचा बिझनेस करायचा असेल, केक बनवून विकायचे असतील, दुकानामध्ये ठेवायचे असतील तर ते सुद्धा या पद्धतीने केक बनवू शकतात. परफेक्ट टेस्ट झालेले आहे. फक्त मी व्हॅनिला इसेन्स टाकलं नाही. तुम्ही आवर्जून इसेन्स घाला म्हणजे आणखीन त्याला टेस्ट येईल. आता बघा एकदम स्पंजी असा आपला केक तयार झालेला आहे. कुठेही कच्चा नाही, कुठेही जळालेला नाही आणि आतपर्यंत याला जाळी पडलेली आहे. आणि टेस्ट जर म्हणाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तोंडामध्येच टाकताच वितळतोसुद्धा आणि टेस्टसुद्धा खरंच खूप छान झाली होती. मी सांगते म्हणून एकदा नक्की हा केक ट्राय करून बघा. तर बघा किती सॉफ्ट आपला केक बनलेला आहे. आता मी ते सगळे केकचे पीसेससुद्धा तुम्हाला कट करून दाखवले. आणखीन याचे बारीक तुकडेसुद्धा करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की केक किती परफेक्ट झालेला आहे. तर मी इथे कुठेही व्हिडिओ कट केलेला नाही. पूर्ण कापलेले पीस इथे दाखवलेले आहेत. आणि बघा तुम्हीसुद्धा नक्की हा केक या क्रिसमसला किंवा न्यू इयरला किंवा 31 डिसेंबरला ट्राय करू शकता. तर बघा पूर्ण आतपर्यंत याला जाळी पडलेली आहे. तुम्हाला जर चॉकलेट केक बनवायचा असेल तर याच बॅटरमध्ये 2-3 चमचे कोको पावडर टाकायची आणि लगेच तुमचा चॉकलेट फ्लेवरचा केकसुद्धा तयार होणार आहे. ड्रायफ्रूट्स, चेरी, टूटी फ्रुटी जे आवडत असेल ते सुद्धा घालू शकता आणि पाहिजे तसा केक तुम्ही बनवून खाऊ शकता. तर बघा इथे पूर्ण केक मी कट करून दाखवला. अजिबात केकचे कुठेही तुकडेसुद्धा पडलेले नाहीत. परफेक्ट केक तयार झालेला आहे. आता मी सुद्धा खाऊन बघते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.